नमस्कार, मी सेजल पुरवार. मेट्रो नाईट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे. फक्त राजीनामा नाही, व्यवस्था बदलायला हवी असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे. सरकार बदलल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होणार नाही असंही उद्धव ठाकरे जंतर मंतरवरून बोललेत. अब हमारा जब शुरू हुआ है, जब तक क्या मांगे हमारी मांग क्या है, बदली करना होगा। सिर्फ एक स्थिति से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल देंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है. महाराष्ट्र लोकभवन परिसरामध्ये काँग्रेसने आंदोलन केलंय. तर आंदोलन करताना आता पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर महाराष्ट्र लोकभवन परिसरात काँग्रेस आंदोलक जमलेले होते आणि या सर्व आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती. मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं होतं, मात्र आता या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकंदरीत जे काही दिल्लीमध्ये घडलेलं आहे, राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याचाच निषेध म्हणून या ठिकाणी हे सर्व आंदोलक जमलेले आहेत.